आजची स्पेशल डिश आहे चिकन सुक्का. तर झणझणीत असं काळ्या मसाल्यातलं बनवणार आहे. तर आता इथे मी चिकन घेतलं आहे. थोडासा मसाला टाकूयात. थोडंसं धना पावडर टाकली, चिकन मसाला टाकला आहे आणि थोडीशी हळद टाकली, थोडंसं मीठ टाकून घेऊया. आता त्यासाठी वाटण बनवायला इथे घेतले खोबरं, थोडंसं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर. त्याचं वाटण करूयात बारीक. आता ते चिकनमध्ये टाकूयात. आता सगळं मिक्स करून घेऊयात आणि मॅरिनेट करायला एक 10 मिनटं ठेवून देऊया. छान मिक्स झालंय, सगळं कोटिंग वगैरे लागलंय चिकनला. आता इकडे कांदा कापून घेतलाय. आता चला चिकन शिजायला ठेवून देऊयात. आता कुकर घेतलाय, कुकरमध्ये कांदा टाकूयात. कांदा लाल होईपर्यंत परतून घेऊयात. आता त्याच्यामध्ये थोडंसं खोबरं, लसूण आणि कोथिंबीर आपण मगाशी वाटण केलं तर ते टाकूयात. थोडंसं मगाशी चिकनमध्ये थोडं टाकले आणि इथे थोडं टाकायचं. मिक्स करूयात. आता हे 2 मिनटं परतल्यानंतर चिकन टाकून घेऊयात त्याच्यामध्ये. आता मिक्स करूयात सगळं. 2 मिनटं हलवून घेऊया सगळं. त्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवूयात 2 मिनटं. मस्त पाणी सुटले, पाणी टाकायची लगेच गरज नाही आहे. आता वरती झाकण ठेवूयात. आता झाकण ठेवल्यानंतर त्याच्यावर पाणी टाकून घेऊयात, म्हणजे छान वाफेल ते चिकन. आणि ते राहिलेलं पाणी त्याच्यामध्ये ओतून घ्यायचं. आणि आता झाकण लावून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घेऊयात. चिकन पण छान शिजले. आता इकडे फोडणी देऊन घेऊयात. आता ही मगाशी वाटण केलेलं थोडंसं वाटण टाकले. 2 मिनटं परतल्यानंतर त्याच्यामध्ये आता काळा मसाला टाकूयात घरगुती, थोडीशी धना पावडर टाकूयात, थोडासा चिकन मसाला टाकूयात. छान परतून घेऊयात. हे कमी गॅस करायचा आणि आता चिकन टाकून घेऊयात ह्याच्यामध्ये आपण शिजवलेलं. आता हे परतून घेऊयात व्यवस्थित चिकन सगळं, म्हणजे मसाल्याचं सगळं कोटिंग चिकनला लागतं. आणि ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकूयात आणि थोडंसं मग अशी शिजवलेलं चिकनचं पाणी टाकूयात थोडंसं, म्हणजे जास्त सुक्कं नाही होते. आता 2 मिनटं परतूयात. आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकूयात. चिकन रेडी आहे बघा. मस्त चपातीसोबत, भातासोबत खाऊ शकतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा.